मित्रांनो नमस्कार. आज मी वेगळं काही सांगणार नाही, पण जागाही मी तुम्हाला सांगणार नाही. मी अशा एका ठिकाणी आम्ही जंगलात आलेलो आहोत. काय झालं होतं की पहाटे असं फिरायला जात असताना वाघाचे ठसे सापडले आणि तो कोणत्या एरियात आहेत काय आहेत याबाबत मी चर्चा करणार नाही. खूप फिरत होतो आम्ही आणि माझ्याबरोबर सोनने मामा, संजू मामा हे दोन मंडळी आहेत आणि आम्ही शोध घेण्याच्या निमित्तानं आम्ही निघालो होतो. मग काल संध्याकाळी एका ठिकाणी जोरात असा आवाज आला, बोंगरड्याला आवाज आला, ओरडण्याचा आवाज आला आणि त्याच एरियामध्ये त्याचे ते पगमार्क दिसले होते, पायाचे ठसे दिसले होते. म्हणून मग आम्ही तिथं शोध घेण्यासाठी म्हणून गेलो की बाबा काय आहे, कुठं आहे. तर त्याचा आता शोध सुरू आहे की कुठंतरी किलिंग झालेलं आहे, कुठंतरी वाघानं भक्ष पकडले आणि आता तासभर झाला आम्ही शोधतो आहोत. इथलं वातावरण हे अगदी थंड आहे. इथल्या या भागामध्ये पाण्याचे जिथे काही ठिकाण आहेत तिथंही आम्ही हळूहळू फिरत आलेलो आहोत. पण पायाचे ताजे ठसे आहेत, म्हणजे किलिंग हे नक्की झालं आहे आणि ते रात्री झालं आहे. वानरांचे 2 कळप इथं होते, ते वानरांचे कळप निघून गेलेले आहेत. म्हणजे इथं कुठंही आता वानरांचे कळप दिसत नाहीत. याचा अर्थ असा आहे की या वरच्या भागामध्ये ते ठिकाण मी सांगणार नाही आहे, पण कुठंतरी किलिंग झालेलं आहे. ते आता आम्ही शोधत आहोत. ते किलिंग सापडलं तर नक्की तुम्हाला मी दाखवणार आहे कसं मारतो वाघ, काय करतो, आणि त्या दृष्टीने आम्ही बघायला निघालेलो आहोत. हे अजून पान गळतीचे दिवस नाहीत, तरीसुद्धा हे पान गळती झालेले आहे आणि वाघ कुठंही जिथं कुठं किलिंग करेल त्याच्या आसपास कुठंतरी तो दबा धरून बसतो. त्या भक्ष्याला ओढून घेऊन जाऊन लपवून ठेवतो. म्हणजे बिबटा, रानकुत्री ही खाऊ नयेत म्हणून तो दडवून कुठंतरी ठेवतो. याच्यासाठी त्या ठिकाणी जात असताना, त्या भागात जात असताना फार काळजीपूर्वक जावं लागते आणि पाय वाजता कामा नयेत, इतकी काळजी घ्यावी लागते. वाघसुद्धा अशातून पाय न वाजवता, त्याचे पाय गादीसारखे असतात, न वाजवता जातात. तर आम्ही त्या पद्धतीने हळूहळू निघालेलो आहोत. वाघाचा शोध सुरू आहे. भले आम्हाला वाघ नाही बघायचा, पण वाघानं मारलेलं नक्की जनावर कुठंतरी आहे आणि बराच वेळ फिरायला लावली आहे मी जंगलातून. पण असंही आहे की वाघ या जनावराकडं असं मुक्तपणे फिरता येत नाही. खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बघायचं आहे आणि याच्यामध्ये वाघाचे पायाचे ठसे दिसत नाही आहेत, तेही बघत बघत आम्ही आलेलो आहोत. तर थोडंसं आता दमल्यासारखं वाटतंय. तर इथंसुद्धा आता जर बघितलं तर सगळं वातावरण एकदम शांत आहे. याच एरियात आम्हाला काल आवाज आला होता जेव्हा आम्ही संध्याकाळी फिरायला आलो होतो तेव्हा. वाघ हा बऱ्याचदा ज्या ठिकाणी पाणी चांगलं मिळेल, ज्या ठिकाणी अडचण असणार नाही आणि जिथं सहज भक्ष्य मिळेल अशा ठिकाणी थांबतो. ज्या ठिकाणी त्याला जायचं आहे त्याच्या आधीमध्ये कुठंतरी असे ओरखडे काढलेले असतात. युरिन त्यांना दिसली, काही दिसले का? त्यांना सुगावा लागला असं त्यांचं म्हणणं आहे. बऱ्याचदा असं होतं, असं मार्क वगैरे होतात त्या भागामध्ये असेल तर, आणि सावर किंवा पांगिऱ्याची झाडं वाळून पडली असतील तर त्या झाडांचा जो भुसा आहे हे लाकूड तो असं चावून खात असतो. त्याच्या दाताला ते दात शिवशिवतात आणि कधी कधी तसे तो काय शाकाहारी प्राणी नाही, पण नॅचरली कधी कधी तसे ते कोराटलेली झाडं खातात. काय करूया, असं पूर्ण जाऊया, असं इथून जाऊया, इथं किती मारतो जगाचे पाय दिसतात. इथं गवी बसलेत, हे चरलेत गवी. इथं हे काल जिथं आवाज येत होता या एरियात,
तिथं बसले छोटे वन आहेत, म्हणजे वासरू पण असण्याची शक्यता आहे. थोडंसं 1-2 वर्षाची मोठी, हा थोडासा कळप आहे. इथंही बसले इथं जरा असं जाऊन बघता कसं तुम्ही इथं जरा बघता. हे घटना रात्रीची घडल्यामुळं अजून वास येत नाही, किंवा तिथं वेगवेगळे दुसरे काही प्राणी येतील हेही अजून शाश्वती नाही, कारण अजून स्मेल कुणाला आलेला नाही. संजू मामा माझ्याबरोबर होता, त्यांना इथं कुठंतरी ते किलिंग दिसलं. मी आता तुम्हाला दाखवतो ते कसं किलिंग झालं ते. बनतं वाघानं शिकार केलेली आहे, ज्याचा शोध घेतोय तो गव्याचं हे वासरू आहे. किमान 2 वर्षे याची आहे, आणि याच्या हे जर बघितलं ना, हे पहिल्यांदा ट्राय केलं, त्यानं असं झेप मारलेली होती, ट्राय केला आहे. हे नक्क्या उठलेले आहेत बघा, हे नक्क्याचे वरखडे जे आहेत किती ताकदीचे वरखडे आहेत बघा. आता वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा पहिले नरडं पकडतो, जनावराचा श्वास बंद करतो. त्यामुळं जनावर किती जरी ताकदीचं असेल तरी ते आपोआप खाली बसतं, कारण त्याचा श्वास बंद करतं ते. आता तो श्वास बंद केल्यानंतर मग तो थोडासा थांबतो आणि मग मागून खायला सुरुवात करतो. मांडीचं मांस खातो. बिबट्या जर असेल ना तर तो पोटाचाच भाग खातं. बिबट्या घाणेरडं आहे, आतडी बितडी सगळं खातं, पण वाघ जो आहे ना ते सगळं. तुम्ही जरा लक्ष ठेवा, आवाज येतोय का बघा. तर हे आता कुठं किलिंग केलं आहे, कसं ओढून आणलं आहे ते पहिला बघूया, आणि वाघानंच केलेलं आहे त्याच्या काही खुणा आपण परत बघूया. तर या एरियामध्ये इथं सगळी शिकार केलेली आहे वाघानं. हे सगळं हे इथं रक्त पडलं, ताजं रक्ताचा वास येतो अजून, म्हणजे या भागात अजूनही वाघ आहे. आता हे सगळं फुटून मारल्यानंतर ते ओढून नेते, पण ताकद जास्त असल्यामुळे इतकं मोठं जनावर तो आज संध्याकाळी खाईल. बघू आपल्याला काय त्याच्यात काय मिळणार आहे का, आपण शोधणारही आहोत, पण आता काय मारले कसं मारले ते बघूया. नरडा वाघ. नरड्याचा जो भाग आहे ना जबडा धरला आहे, म्हणजे बिबट्या तर हे काही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या जनावरावर. हे पूर्ण गरनोळ जे आहे ना, म्हणजे श्वासनलिका पूर्ण फुटलेली आहे. आवाज पण येतोय, तेवढा मोठा दात लागला. क्लोज घे थोडं, ये इकडे असं क्लोज. हा जो भाग आहे ना, हा हे सगळे दात लागलेले आहेत. हे म्हणजे असा भाग जो आहे असा पकडला आहे त्यानं.
हा जो भाग आहे हा वाघाने खाल्लेला भाग आहे. आणि हे जे काही नख्या आहेत, पकडलेले नख्या आहेत, त्याचं अंतर बघा. ह्याच्यामध्ये हे स्लो इकडं घेतात, हे महत्त्वाचं पाहता. त्या दोन्ही नख्याच्या मधलं जे अंतर आहे इतकं असं मोठं, हे त्यानं असं दोन्ही असं घट्ट धरलेलं आहे. वाघ बघा, आता हे जे भाग आहे ना, हा त्याची केस तो दातानं वडून काढतो खाण्यापूर्वी. ते असे दातानं काढतो आणि मग फाडायला चालू करतो. हे इथे कंबरडं तेही त्याचा या पायाचा जो भाग आहे हा मोडलेला आहे, हा इथून निसटलेला आहे. आणि ही इथं त्यानं खाल्लेलं आहे याच्यामध्ये. आता ह्याला आज संध्याकाळी तो नक्की इथं खायला येणार. म्हणजे वाघ शिकार करून झाल्यानंतर खाण्यापूर्वी स्वच्छ करतो, केस वगैरे असले तर ती वडून काढतो आणि मग तिथून खायला सुरुवात करतो. नंतर तो काय करेल, ह्याचा कोथळा फोडेल आणि त्या कोथळा असा लांब नेऊन टाकेल आणि हलकं झाल्यानंतर वडून कुठंतरी घेऊन जाईल. आपण आता खूप लांब आलेलो आहोत, पण तरीसुद्धा याच्यावर आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत की तो नेमकं काय करणार आहे, कशी हालचाल करणार आहे आणि इतकं मोठं जनावर मारल्यानंतर तो किती दिवस या भागामध्ये राहणार आहे, ते सगळं आम्ही बघणार आहे. तत्पूर्वी जर शक्य झालं तर तुम्हाला रात्रीचं काय काय चाललेलं असेल तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करणार. दरम्यान आम्ही आज दिवसभर ज्याच्यासाठी फिरत होतो त्याच्यासाठी हे किलिंग इथं सापडलं आहे वाघाचं. तर वाघानं हे जे काही किलिंग केलेलं आहे त्याच्यासाठी हे ठीक आहे. या जैवविविधता चांगल्या असणाऱ्या जंगलामध्ये ही व्यवस्था अशी वाघासाठी असावीच लागते. वाघानं ही अशी जनावरं मारली की यांचं प्रमाण कमी होतं आणि अन्नसाखळी व्यवस्थित राहते. म्हणून ही अन्नसाखळी व्यवस्थित असेल तर निसर्ग चांगल्या पद्धतीनं राहतो. बघूया नेमकं तुम्हाला ह्याच्यात मला आणखीन काय दाखवायचं आहे या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे तुम्ही बघून घ्या.